नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतोय। इयत्ता 9वीचा इंग्रजीचा आपण द स्टोरी ऑफ टी हा लेसन अभ्यासतोय। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण चहा कशा प्रकारे जगामध्ये एक सर्वाधिक लोकप्रिय असलेलं द मोस्ट पॉप्युलर ब्र्यू और द मोस्ट पॉप्युलर बिवरेज कशा प्रकारे जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेलं पेय चहा, त्याचबरोबर चहाचं प्लांटेशन कसं केलं जातं हे आपण बघितलं। तर डोंगर उतारावर चहाचं प्लांटेशन केलं जातं। चहासाठी 100 ते 125 सेंटीमीटर इतका पर्जन्याची आवश्यकता असते। चहाचं सायंटिफिक नेम कॅमेलिया सायनेन्सिस आहे। या बेसिक गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आणि जनरली घरोघरी आपण पाहुण्यांना चहा देऊन त्यांचं वेलकम करत असतो। बेसिक गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। पुढे आपण पान नंबर 18 सुरू करणार आहोत। पान नंबर 18 वरील चौथा स्टांजा। द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज। आपण मार्केटमध्ये जे चहापत्ती विकत घेतोय तर तिचं क्लासिफिकेशन कसं केलं जातंय ते बघा। बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज, तर त्या चहाच्या पानाच्या आकारावरून तिचं क्लासिफिकेशन म्हणजे त्या चहापत्तीचं वर्गीकरण केलं जातं। अकॉर्डिंगली वी हॅव, आता आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे चहापत्ती उपलब्ध आहे बघा। आसाम टाईप ऑफ टी, आसाम टाईप ऑफ टी आहे। त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे? कॅरेक्टराइज्ड बाय द लार्जेस्ट लीव्ज। आसाम चहा जो आहे त्याची पानं, त्याचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याची पानं मोठी असतात। लार्जेस्ट म्हणजे सर्वात मोठी। दुसरं आहे चायना टाईप। चायना टाईप टी जो आहे दॅट इज कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट लीव्ज, आणि सर्वात छोटी पानं असतात। चायना टी जो आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर व्हेरी स्मॉलेस्ट लीव्ज, सर्वात छोटी पानं असतात। अँड थर्ड वन इज कंबोड। कंबोडिया या देशामध्ये जे चहाचं उत्पादन घेतलं जातं तर तिथली चहापत्ती जी आहे किंवा तिथल्या चहाचं उत्पादन जे घेतलं जातं तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे? कॅरेक्टराइज्ड बाय लीव्ज ऑफ इंटरमिजिएट साईड। इंटरमिजिएट म्हणजे मध्यम आकाराची पानं असतात। म्हणजेच आपण 3 प्रकार चहाचे बघितले। आसाम टी, द लार्जेस्ट टी लीव्ज, देन सेकंड वन इज चायना टाइप ऑफ टी, इट इज कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट टी लीव्ज, अँड द थर्ड वन इज कंबोड टी, that is the intermediate, means medium size of teas are there. We have 3 very distinct and different tea growing regions in India. आता भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी चहाचं उत्पादन घेतलं जातं, पण भारतामध्ये प्रमुख ठिकाणी जे चहाचं उत्पादन घेतलं जातं तिथे त्याचे देखील 3 प्रदेश आहेत भारतामध्ये। 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट, अत्यंत वेगळे, अत्यंत फरक असलेले हे 3 रिजन आहेत। ईच ऑफ दीज रिजन्स इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी प्रोड्यूस, आणि प्रत्येक हे 3 जे प्रदेश आहेत भारतामध्ये जे 3 ठिकाणी चहाचं उत्पादन घेतलं जातं प्रामुख्याने, तर प्रत्येक प्रदेशातील जो चहाचं उत्पादन आहे त्या प्रत्येक चहाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे। विच आर युनिक इन टेस्ट। या 3ही ठिकाणी जे चहाचं उत्पादन घेतलं जातं चहापत्तीचं, विच आर युनिक इन टेस्ट, प्रत्येकाची चव अद्वितीय आहे, विलक्षण वेगळी चव आहे। अरोमा, प्रत्येक ठिकाणच्या चहाचा सुगंध किंवा वास जो आहे तो वेगवेगळा आहे। स्ट्रेंथ अँड फ्लेवर, त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणचा चहा प्यायल्यानंतर मिळणारं स्ट्रेंथ, मिळणारं स्टिम्युलेशन, उत्तेजना ती वेगवेगळ्या प्रकारची आहे। अँड फ्लेवर, आणि प्रत्येक ठिकाणच्या चहाची चव किंवा ज्याला आपण स्वाद म्हणू शकतो तो देखील भिन्न आहे। द 3 रिजन्स आर, मग कुठे कुठे बघा बरं भारतामध्ये चहाचं उत्पादन कुठे कुठे घेतलं जातं। दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, ईशान्य भारतामध्ये दार्जिलिंग इथे चहाचं उत्पादन घेतलं जातं। त्यानंतर ईशान्य भारतामध्येच असलेलं आसाम नावाचं राज्य आहे, आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया, ईशान्येकडचंच आसाम राज्यामध्ये देखील चहाचं उत्पादन घेतलं जातं। अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया, आणि दक्षिण भारतामध्ये निलगिरी पर्वतामध्ये देखील डोंगर उतारावर चहाचं उत्पादन घेतलं जातं। अशा प्रकारे भारतामध्ये चहाचं उत्पादन घेणारे प्रमुख 3 प्रदेश आहेत। त्यापैकी नॉर्थ ईस्ट मध्ये 2 आहेत, दार्जिलिंग आणि आसाम, आणि दुसरा आहे साऊथला आहे तो म्हणजेच निलगिरी पर्वताच्या डोंगर उतारावर चहाचं उत्पादन घेतलं जातं। मोस्ट पीपल ऍग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक।
जवळपास सगळ्याच लोक याच्याशी सहमत आहेत, त्यांनी मान्य केलेलं आहे दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. कसं पेय आहे तर रिफ्रेशिंग म्हणजेच ताजंतवानं करणारं, उत्तेजना देणारं हे पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट ऑर प्रोटीन. आता चहामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण अजिबातच नाहीये, कर्बोदके नाहीयेत, फॅट पण नाहीयेत म्हणजे मेद किंवा आपण ज्याला चरबी म्हणतो तर ती शरीरामध्ये निर्माण होणारे घटक जे आहेत ते सुद्धा चहामध्ये नाहीत, आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं सुद्धा चहातून आपल्याला मिळत नाही. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट, नो फॅट ऑर नो प्रोटीन्स. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिनाइन ॲज वेल ॲज कॅफेन. मग चहाला जे हे वैशिष्ट्य प्राप्त झालेलं किंवा व्हॉट गिव्स टी इज अ स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर, चहाला हा जो भिन्न फ्लेवर प्राप्त होत असतो, वेगळी चव, वेगळा अरोमा, वेगळा सुगंध, प्रत्येक चहाचं वैशिष्ट्य हे भिन्न आहे. मग ते कशामुळं तर त्या चहामध्ये असणारे दोन घटक ते म्हणजेच कोणते, थिनाइन ॲज वेल ॲज कॅफेन. थिनाइन आणि कॅफेन हे दोन घटक चहामध्ये असतात, त्यामुळे त्याला वेगळ्या प्रकारचा अरोमा आणि वेगळ्या प्रकारचा फ्लेवर प्राप्त होत असतो. कोणते दोन घटक, थिनाइन आणि कॅफेन. विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. तर चहाचा जो गुणधर्म आहे, स्टिम्युलेट करतो चहा, रिफ्रेशिंग ड्रिंक आहे, तर स्टिम्युलेटिंग म्हणजे उत्तेजना देणारा, रिफ्रेश करणारा, ताजातवाना करणारा. तर चहा प्यायल्यानंतर ताजातवानं का होतो माणूस, तर चहापत्तीमध्ये असलेले दोन घटक कोणते, थिनाइन आणि कॅफेन, हे काय करतात, त्या चहाला एक चहाला वेगळ्या प्रकारचा दर्जा प्राप्त करून देतात किंवा त्याच्यातून आपण स्टिम्युलेट होतो चहा प्यायल्यानंतर. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. मग हा जो चहा आहे जगामधला जे सर्वाधिक लोकप्रिय असलेलं पेय आहे, मग याची सुरुवात कशी झाली, कशा प्रकारे लोकांनी चहा प्यायला सुरुवात केली आणि केव्हा केली. अन अम्युझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लिजेंड. मग चीन मधल्या ज्या लिजेंड म्हणजे दंतकथा, तर त्या दंतकथांमधून काही गमतीशीर गोष्टी आपल्या पुढे आलेल्या आहेत चहाच्या बाबतीत. इट इज सेड दॅट, असं म्हटलं जातं दॅट एम्परर शिनॉंग, चीन मधला एक सम्राट होता, एम्परर म्हणजेच कोण, सम्राट, त्याचं नाव होतं शिनॉंग, द फादर ऑफ चायनीज ऍग्रिकल्चर अँड मेडिसिन. त्याला उपाधी देण्यात आली होती त्यावेळी, ही वॉज द फादर ऑफ चायनीज ऍग्रिकल्चर अँड मेडिसिन. चीनच्या कृषी शास्त्राचा आणि मेडिसिन म्हणजेच वैद्यक शास्त्राचा जनक, फादर म्हणजेच कोण, जनक, त्याचं नाव होतं शिनॉंग. ही वॉज द फादर ऑफ चायनीज ऍग्रिकल्चर अँड मेडिसिन वॉज ऑन हिज ट्रॅव्हल. असाच एकदा तो प्रवासाला निघालेला होता. वेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. आणि वाटेमध्ये त्याला तहान लागली तर त्याच्या सेवकाने, सर्वंट म्हणजे सेवक, त्या सेवकाने काय केलं, बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्परर टू ड्रिंक. आता राजाला तहान लागली होती, शिनॉंगला, सम्राट होता, आणि त्याला पिण्यासाठी पाणी त्या सेवकाने उकळत ठेवलं होतं. जस्ट देन, ते पाणी उकळत असताना, अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्लीव इन टू द बॉइलिंग वॉटर. बाजूच्याच झाडाची काही पानं हवेमध्ये उडाली आणि ती त्या पाण्यामध्ये येऊन, उकळत्या पाण्यामध्ये येऊन पडली. द वॉटर इमिजिएटली चेंज्ड कलर. आणि जशी ती पानं त्या पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये पडली तर ताबडतोब त्या पाण्याचा रंग बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर, आणि मग ते पाणी प्यायल्यानंतर, द एम्परर वॉज अमॅज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. आता ते जे मिश्रण होतं ते प्यायल्यानंतर द एम्परर वॉज अमेज्ड, आश्चर्यचकित झाला, अमेज्ड म्हणजे आश्चर्यचकित झाला तो सम्राट, बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी. कारण ती पानं पडलेलं ते पाणी जेव्हा तो प्यायला त्याला एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध येत होता, वेगळ्या प्रकारचा फ्लेवर, चव सुद्धा त्या पाण्याची बदललेली होती. अँड रिफ्रेशिंग क्वालिटी, ते पाणी प्यायल्यानंतर त्याला अत्यंत ताजंतवानं झाल्यासारखं वाटू लागलं. का, ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. कारण इन्फ्युजन म्हणजे मिश्रण. त्या उकळणाऱ्या पाण्यामध्ये जेव्हा ती बाजूच्या झाडाची पानं येऊन पडली आणि त्यानंतर त्या पाण्याचा रंग बदलला, ते मिश्रणयुक्त पाणी प्यायल्यानंतर त्या राजाला खूप रिफ्रेशिंग वाटू लागलं. एक्सायटेड बाय द अननोन प्लांट. आता त्याला माहित नव्हतं ही पानं जी आहेत ती कोणत्या वनस्पतीची आहेत, पण त्याला उत्सुकता वाटू लागली की कोणतं ही काय वनस्पती आहे की ज्याच्यामुळे मला इतकं रिफ्रेश वाटू लागलं, इतकं ताजंतवानं वाटू लागलं. अँड इट्स अमेझिंग फ्लेवर. त्याचबरोबर याची चव सुद्धा किती छान आहे. तो थोडासा उत्सुक झाला. ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन. मग त्याने ठरवलं की याच्यावर आपण रिसर्च करायचा, संशोधन करायचं.
त्याने आपल्या राज्यामध्ये त्या वनस्पतीवर संशोधनाला चालना दिली अँड डिस्कवर्ड, आणि संशोधनाअंती त्याने शोधलं दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रेस्टॉरेटिव्ह प्रॉपर्टीज, की चहामध्ये खूप हिलिंग प्रॉपर्टीज आहेत. हिलिंग म्हणजे बरं करणाऱ्या, अँड रिस्टोरेटिव्ह म्हणजे आरोग्य पुन्हा प्राप्त करून देणाऱ्या, ताजेतवानं करणाऱ्या, स्टिम्युलेट करणाऱ्या, उत्तेजित करणाऱ्या प्रॉपर्टीज म्हणजे चहाच्या पानांमध्ये हे सर्व गुणधर्म आहेत. अँड कुड अल्सो बी युज्ड ॲज अन अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स, आणि त्याच्या संशोधनाअंती त्याने शोधलं की हे जे पेय आहे हे आपण अँटीडोट, काही विषबाधा, छोट्या मोठ्या विषबाधा झाल्या की त्यावर अँटीडोट म्हणजेच काय, विषनाशक द्रव्य किंवा उतारा ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा या चहाच्या पानांचा त्यासाठी देखील आपण उपयोग करू शकतो. हे त्या रिसर्च अंती, त्या संशोधनाअंती त्याने शोधलं. आता दुसरी एक लिजेंड आहे, एक दंतकथा आहे. येट अनदर लिजेंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम्ड बोधिधर्म हु वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. त्यानंतर दुसरी दंतकथा आहे. पहिली आपण बघितली की चीनमधला शेनॉंग नावाचा सम्राट होता, त्याला आलेल्या अनुभवावरून त्याने सर्वप्रथम चहाचा वापर केला, असं पहिली दंतकथा सांगते. आता दुसऱ्या दंतकथेमध्ये काय आहे, येट अनदर लिजेंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क, की एक बुद्ध धर्माचा एक मॉन्क म्हणजे साधू होता, त्याचं नाव होतं नेम्ड बोधिधर्म नावाचा एक बुद्ध साधू होता. हु वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक, त्याने सर्वप्रथम चहाचा पेय म्हणून वापर केला, असं एका दंतकथेमध्ये सांगितलेलं आहे. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लांट विच वुड हेल्प हिम स्टे अवेक अँड अलर्ट फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम इन प्रेयर अँड मेडिटेशन. तर तो जो बोधिधर्म नावाचा साधू होता, ही वॉज कीन म्हणजे शिकण्याची इच्छा असलेला. त्याला काय शिकायचं होतं, टू फाइंड अ हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लांट, अशा प्रकारचं एखादी वनस्पती, एखादी औषधी वनस्पती त्याला शोधायची होती. त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू होते. जी वनस्पती काय करेल, विच वुड हेल्प हिम टू स्टे अवेक अँड अलर्ट फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम, की जी वनस्पती त्याला काय करू शकेल, जास्त वेळ जाग ठेवू शकेल, जास्त वेळ अलर्ट ठेवू शकेल. कशा करता, इन प्रेयर अँड मेडिटेशन, की देवाची प्रार्थना करत असताना मी, त्याचबरोबर मेडिटेशन म्हणजे चिंतन करत असताना जास्तीत जास्त वेळ, म्हणजे मला कंटाळा येणार नाही, मी सतत अलर्ट राहील, जागृत राहील, आणि त्यासाठी अशी एखादी वनस्पती शोधण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल, मग त्याने त्याबद्दल संशोधन करायला सुरुवात केली. अनेक वेगवेगळ्या वनस्पतींची त्याने ट्रायल घेतली. ही फाउंड दॅट, आणि मग संशोधनाअंती खूप प्रयत्न केल्यानंतर त्याला सापडलं. काय सापडलं, ही फाउंड दॅट चेविंग लिव्स फ्रॉम द ट्री श्रब, की चहाची पानं चघळल्यानंतर, चीव म्हणजे काय करणे, चघळणे, चेविंग लिव्स फ्रॉम द ट्री श्रब ऍक्टेड ॲज अ स्टिम्युलंट. ती चहाची पानं चघळल्यानंतर कसं वाटतं, खूप स्टिम्युलेटेड वाटतं, स्टिम्युलंट उत्तेजित वाटतं, उत्तेजना देणारं हे ही वनस्पती आहे किंवा तिची ती पानं आहेत हे त्याच्या लक्षात आलं. आणि जी पानं काय करतील, हेल्पिंग हिम स्टे अवेक, जी पानं मला मेडिटेशन आणि प्रेयरसाठी, प्रार्थनेसाठी आणि चिंतन करण्यासाठी मला जास्त वेळ जागृत ठेवू शकतील, जाग ठेवू शकतील. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमंग हिज डिसायपल्स इन चायना, आणि मग त्यानेच, त्या बुद्धिस्ट मॉन्कनेच चीनमधल्या आपल्या शिष्यांना, शिष्य जे त्याच्याकडे ते शिकायला येत होते, तर त्यांना त्याने त्याच्या शिष्यांना या वनस्पतीची ओळख करून दिली, चहाची ओळख करून दिली. इट इज सेड दॅट, असंही म्हटलं जातं, दॅट जापानीज प्रीस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना, चीनमध्ये जे बौद्ध धर्माची शिकवण दिली जायची, तर ती शिकवण घेण्यासाठी जपानमधील देखील काही प्रीस्ट म्हणजे कोण, धर्माची शिकवण देणारे, ते त्याच्याकडे यायचे, चीनमधल्या धर्मोपदेशकांकडे, बुद्धिस्ट मॉन्क्सकडे. तर जापानीज प्रीस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना, मग जे जपानी प्रीस्ट, धर्मोपदेशक चायनामधल्या बौद्ध धर्माची शिक्षण देणारे जे मॉन्क होते, त्यांच्याकडे ज्यावेळी ते शिकायला यायचे, तर परत जाताना, जपानला जाताना, कॅरी टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम, तर त्यांची ती धर्माची शिकवण घेऊन झाली की मग त्यांना काम असायचं की आपल्या प्रदेशात जाऊन त्यांनी ते धार्मिक शिक्षण इतर लोकांना द्यायचं. तर हे जपानी प्रिस्ट जे होते, धर्मगुरू जे होते, तर ते जपानला जाताना आपल्यासोबत चहाची पानं आणि चहाच्या बिया देखील घेऊन गेले. टर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी
ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. त्यानंतर तुर्कस्तानचे जे व्यापारी होते, असंही लिजेंडमध्ये दंतकथांमध्ये सांगितलेलं आहे की मंगोलियाच्या सीमेवर बार्गेनिंग व्हायची चहाच्या व्यापाराची. बार्गेनिंग म्हणजेच काय, घासाघीस, व्यापारामधले करार केले जायचे. तर अशा प्रकारे ह्या देखील दंतकथा आपल्याला समजतात. इन फॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुईत्सुंग, आता आणखी एक तिसरीच स्टोरी आहे, तिसरीच दंतकथा आहे. असं म्हटलं जातं दॅट द चायनीज एम्परर हुईत्सुंग नावाचा एक चीनचा सम्राट होता. वॉज सो टेकन ऑफ विथ टी, आणि त्याने अनुभव घेतल्यानंतर त्याला खूप आश्चर्य वाटलं, तो चहाच्या इतका प्रेमात पडला दॅट ही सेट अप रिसर्च इन टू द बेस्ट टी विस्किंग मेथड. त्याने तर संशोधनच सुरू केलं. कसलं? बेस्ट टी विस्किंग मेथड, चहा बनवण्याच्या सर्वोत्कृष्ट पद्धती कोणत्या, याच्यावर त्यांनी संशोधन सुरू केलं. अँड ऑल्सो हॉस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट. आणि हा चहाचा इतका चाहता झाला होता की त्याने आपल्या दरबारामध्ये, कोर्टमध्ये टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट सुद्धा सुरू केल्या होत्या. चहा बनवण्याच्या आणि चहाची चव घेण्याच्या टुर्नामेंट त्याने आपल्या दरबारामध्ये सुरू केल्या होत्या. कोणी? चीनचा एक सम्राट आहे हुईत्सुंग, त्याचं नाव काय होतं? हुईत्सुंग. सो टी माइंडेड वॉज ही, तो त्याला चहाचा इतका तो चाहता झाला होता, टी माइंडेड झाला होता. टी माइंडेड म्हणजे आपण म्हणतो एखादी व्यक्ती खूप मनी माइंडेड, म्हणजे त्याला सतत पैशाचाच ध्यास असतो. तसा हा राजा इतका त्याला चहाचा ध्यास लागला होता, इतका तो चहाचा प्रेमी झाला होता, चाहता झाला होता, दॅट ही फेल टू नोटीस, त्याच्या लक्षात आलं नाही दॅट मंगोलिया हॅड ऍक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर. इतका चहामध्ये तो गुंतला होता की त्याला समजलं देखील नाही की मंगोलियाने आपल्या राज्यावर कधी आक्रमण केलं आणि आपला भाग कधी जिंकून घेतला, हे त्याला समजलं देखील नाही. इतका तो चहामध्ये गुंतलेला होता किंवा इतका चहा प्रेमी होता. आता ही थोडीशी अतिशयोक्ती सांगितलेली आहे, हे सत्य नसावं. अशा प्रकारे द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जपान. अशा प्रकारे चहा पिण्याची जी सवय आहे ती चीनकडून जपानी लोकांकडे गेली, त्यानंतर युरोप आणि मग इंग्लंड, वेअर इट बिकम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर. आणि इंग्लंडमध्ये, युरोपामध्ये चहा पिणं हे खूप फॅशनेबल झालं, फॅशन झाली आणि पॉप्युलर ड्रिंक अमंग द पीपल. लोकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय चहा हे पेय झालं. आपण बघितलं, आपण ईस्ट इंडिया कंपनीचा भारताचा इतिहास अभ्यासलेला आहे, तर ईस्ट इंडिया कंपनी देखील मोठ्या प्रमाणावर चहाचं उत्पादन भारतातून युरोपात, भारतातलं उत्पादन, चहाचं उत्पादन घेऊन युरोपात नेऊन ते विकत होते. थँक्यू. बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.